कथेचं नाव हार्नोचा वाढदिवस. लेखिका सौ पद्मिनी बैराम मोरे. आज सीता काकून शेळी आणली, तिला दारात बांधली. येता जाता सगळी लोक बघायला लागली. तेवढ्यात शेजारचा दत्तू आला. हातावर तंबाखू चोळत म्हणाला, ए सीता काकू, सीता काकू, अगं शेळी आणली वय, लोका लयच भारी दिसते की. हा, लांब लचक, मोठी धाटी, चांगली दुधाची दिसती ना वा. सीता काकू म्हणाली, हा आणली बघ बाबा, लय तरसलो होतो बघ दुधाला. कोराच्या पिऊ नुसता नुसता कंटाळा आला होता. माहिती नव तुला, म्हैस बॅटली या, आणली म्हणून मग. असं बोलत बोलत सीता काकून शेळी पुढं गवत टाकलं. बाजूला जाऊन कट्यावर बसली. तेवढ्यात सीता काकूची सून म्हणजे जयानं रोजच्या प्रमाणे दिवस मावळायच्या झालोट करून चुलीवर चहा ठेवला आणि दमवून भागून आलेल्या आपल्या सासूला पाण्याचा तांब्या भरून दिला. तिनं पाण्याचा घोट घेतला. त्याच पाण्यानं तोंडावर हात फिरवला. तोंडावरचा गळ्यावरचा घाम पदरानं पुसला. मोठ्यानं श्वास घेऊन सोडला. तेवढ्यात सीता काकूचा नवरा आणि पोरगा माधव, ते दोघंही शेतातून आले. बाहेर खेळायला गेलेली नातवंड सोनू बनू ही सुद्धा खेळून आली. दत्ता जाता जाता म्हणाला, काय सोनू बनू, हा आजीनं शेळी आणली वय, भारे बाबा. आता हा, आता काय दुधाचं कमी नाही. म्हैस हाय, शेळी हाय, हा, पण शेळीचं दूध चांगलं बर का. महात्मा गांधी नेहमी आश्रमात शेळी पाळत होतं. काय सोनू बनू, माहिती आहेत ना महात्मा गांधी. लगेच बनू म्हणाली, होय मला माहिती आहेत महात्मा गांधी. आमच्या शाळेपासून रोज जातात काठी टेकत टेकत, मारुती मंदिरात जाऊन बसतात. हा, मी बघितले त्यांना, महात्मा गांधींना. आजी म्हणाली, अगो बाई, आणि मला कसं माहित नाही ग. त्या गप्पात मिसळत माधव म्हणाला, काय आई तू पण ना. अगं त्या वर्षा आईच्या चांगा म्हाताऱ्याला महात्मा गांधी म्हणती वय, गप. आणि मग सगळेच तिच्याकडे बघून हसायला लागले. दिवसामागं दिवस जात राहिलं. सीता काकू शेळीला जीवा पलीकड जपत होती. शेळी गाभण होती. शेळी गाभण असल्यापासनं सीता काकूनं शेळी कुणाच्या खंडव्यात राखोळी घातली नाही. म्हैस आणि शेळी त्या दोघींना घेऊन ती शेतात जायची. शेतातली कामं करता करता त्यानं वैरण पाणी करायची. सगळे शेळीवर म्हशीवर ध्यान ठेवायची. दिवसामागं दिवस हे पुढं सरकत होतं. उगवलेला दिवस मावळत होता. बघता बघता शेळी व्यायला आली. ती आज उद्यावर आली. शेळीला शेतापर्यंत चालणंही जड झालं होतं. म्हणून सीता काकू तिची वैरण पाणी घरीच करायची. दुपारची वेळ होती. सीता काकू सगळं आवरून अंगणात शेंगा सुपात घेऊन फोडत बसली होती. सीता काकूचं अंगण लयच भारी होतं. लिंबाच्या झाडाची गहार सवली, सारवलेला ओटा, आजूबाजूला मोठं मोठं दगड, शिळा पडलेल्या, जणू बसायला खुर्च्या टाकल्यात अशाच वाटायच्या त्या. कोणी यावं आणि तिथं बसावं, नाही बसेल तो आळशी. नेहमीसारखंच सीता काकूला बघून दुपारचं एक एक करून सगळ्या शेजारच्या बायका ह्या गप्पा मारायला जमा झाल्या. आज शाळेला सुट्टी होती. लेकरं घरीच होती. शेजा पाजारची लेकरही सावलीत खेळत होती. आणि तेवढ्यात इठाई आली. तिला पाहून सगळ्यांना आनंद झाला. कारण सगळ्यांना माहिती होतं इठाई आली म्हणजे छान छान गोष्टी ऐकायला मिळणार. इटाईला बघून जया लगेच म्हणाली, या इटाई बसा, पाणी देऊ का, जेवण करता का. तिच्याकडे बघत खाली बसत इटाई म्हणाली, काय बे नको बाई, आताच भाकरी खाऊन आली या, जरा थोड्या यानं वैसा छाच कर.
जया बरं म्हणाली. मग काय, सगळ्यांनी एकच सूर लावला. ए इटाय, इटाय, गोष्ट सांग. लय दिवस झालं तुझी गोष्ट ऐकली नाही, सांग. मग इटाईनं बी आडं येडं न घेता एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. बरं ऐका तर मग. एका गावात ना एक नवरा बायको राहत होती. दोघं लय प्रेमानं राहायचे. नवऱ्याचं नाव होतं श्रीपती आणि बायकोचं नाव होतं साखराबाई. श्रीपती काय करायचा, लाडानं तिला साखर म्हणायचा आणि मग ती पण ना नवऱ्याला लाडानं शिरा म्हणायची. आणि मग एकदा काय झालं, त्यांच्या घरी पाहुणं आलं. साखर घरी एकटीच होती आणि शिरा शेतात गेला होता. आणि पाहुण्यांना लागली होती भूक. ती जेवणाची वाट बघत ताटकत बसली. पण ही बाया मुलकाच्या आळशी, नुसती नवऱ्याची लाडाची. पाहुणं काय जाण्याचं नावच घेना. आणि मग साखरा म्हणाली, पाहुणं शिरा शेतात हाय. ती पाहुणं मग एकमेकांकडे बघायला लागलं आणि ती म्हणाल, आईला चला मग शेतातच, जेवणाचा बेत हाय वाटतंय तिथं. आणि मग सगळेजण उठून शेतात गेले. श्रीपती आपला काम करत होता. पाहुण्यांना बघता झाडाखाली सावलीत आला. या पाहुणं या, बसा, घ्या पाणी घ्या. पाहुणं आलं, बसलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आणि मग शिरा म्हणाला, चला घरी चला, साखर घरी आहे. पाहुण्यांना वाटलं शिऱ्यात साखर टाकली नाही वाटतं. चला मग, जेवणाचा बेत घरीच आहे वाटतंय. आणि मग असं म्हणून पाहुणं घराकडे निघालं. मागून शिराई घरी आला. तसं पाहुणं जवळच होतं, म्हणजे श्रीपतीच्या आईच्या मामाच्या मुलाच्या मामाचा मामा होता. साखरेनं शिऱ्याला हाक मारून हात बोलावलं. लाडाची बायको तिचं शिरा सगळं ऐकायचा. ती म्हणाली, हे बघा तुम्ही आता असं करा, हे काठी घ्या आणि ह्या उशीवर थापा 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 मारा. आणि मग शिरा उशीवर मारायला लागला. ही बाया मोठमोठ्यानं रडायला लागली. आणि मग तो आवाज ऐकून पाहुणं घाबरून घराच्या मागे जाऊन लपून बसलं. थोड्या वेळानं तिनं हळूच दरवाजाच्या फटीतनं डोकावून बघितलं तर पाहुणं गेलं होतं. आणि मग नवरा बायको दोघं जण बाहेर ओसरीला आली आणि मोठमोठ्यानं हसायला लागली. आणि मग साखर म्हणाली, बघा मी कसं केलं रल्ल्यावाणी. आणि मग शिरा म्हणाला, मी पण कसं केलं मारल्यावाणी. आणि लगेच मागचं पाहुणं म्हणाल, आम्ही बी कसं केलं गेल्यावाणी. आणि मग काय, सगळेच हसून हसून बेजार झाले. इठाईची ही गोष्ट सगळ्यांना खूप खूप आवडली. दुपार संपून गेली. आज उद्यावर आलेली शेळी सकाळपासून उठ बस करत होती. आणि मग शेवटी एकदाची शेळी मोकळी झाली. तिला छानसं एक बकरं झालं. त्या बकऱ्याला बघून सगळेजण म्हणायला लागले, एवढी मोठी शेळी आणि एकच पिल्लू कसं काय झालं. सीता काकू म्हणाली, अरे बाबानो पहिलं पाटरू आहे, एकच होत असतं या. ए बायानो, तुम्हाला माहित नाही का, पहिलं पाटरू आहे. बारकी बारकी लेकरं शेळीच्या भोवती गोळा झाली. बकऱ्याकडे कौतुकानं बघायला लागली. सीता काकूची नातवंड सोनू 8 वर्षांचा होता आणि बनू ही 6 वर्षांची. त्यांना तर खूपच आनंद झाला. ते तर त्याच्या जवळून जराही कुठं जाईना झाले. सीता काकूला शेळीला बोकड झालेलं बघून एकदम तिला आठवलं, पहिलं कधी एकदम मऱ्या आईला तिनं नवस केलं होतं, घरात सगळं सुखी ठेव, मी तुला बकरं कापीन, असं तिनं मनाशी ठाम ठरवलं होतं. दिवसेंदिवस कोकरू छान गोंडस हरणाच्या पाडसासारखं दिसत होतं, म्हणून त्याचं नाव हारणू ठेवलं. हारणू आता खेळकर आणि सगळ्यांचा लाडका झाला होता.
सोनू बनू तर हारनूशिवाय जराही राहत नव्हती. उठता बसता खाता पिता त्यांना हारनूच पाहिजे होता. कधी कधी तर शाळाही बुडवत होती ती. आणि मग गुरुजी त्यांना म्हणायचे, ए पोराओ, तुम्ही शाळा बुडवताय, उद्या येताना पालक घेऊन या. येते का लक्षात? पोराने घरी येऊन सीता आजीला सांगितलं, ए आजी, गुरुजींनी पालक घेऊन बोलावले या. सीता काकू बरं म्हणाली. एकदा सीता काकू शेतातून येताना गठुडभर पालकच घेऊन आली. तेव्हा पोरगा माधव म्हणाला, अगं आई, अगं तू काय सगळा वापाच भाजीचा उपटून आणला काय? अगं एवढा कशाला आणलाय पालक? तेव्हा सीता काकू म्हणाले, अरे बाबा, तुझीच लेक म्हणत होती, शाळेत गुरुजी म्हणल्यात पालक आण म्हणून आणलाय पालक. अगं माझी आई, काय करू तुला? असं म्हणत माधव हसत राहिला. अगं आई, अगं पालकांना आणा म्हणजे आई वडिलांना घेऊन या असं ग. आणि मग काय, सीता काकूचा चेहरा आणि भाजीचं मोठं गटुड हे बघून सगळ्यांना हसू सावरीना. बकरं मोठं होत होतं, ते गोंडच दिसत होतं. सोनू बनून आजोबांकडे आपल्या हातच धरला. बाबा, तुम्ही हारनूसाठी घुंगरू आणा, लय छान वाजतं. आणि मग आजोबांनी एके दिवशी घुंगरू आणून बांधली. हारनू टोन टोन उड्या मारत असायचा. तेव्हा घुंगराचा छुन छुन असा आवाज येत असायचा. तेव्हा सोनूला बनूला खूप गंमत वाटायची. सीता काकूनं कोकरू झापाच्या आत कोंडलं तर सोनूला बनूला अजिबात करमायचं नाही. ती लेकरं झाप उघडून कोकरू बाहेर काढायची आणि पोटाशी धरून फिरायची. त्याला जराही लागू नये अशी इतकी काळजी घ्यायची. हारनू आता बराच मोठा दिसत होता. त्याला बघून सीता काकूला देवकार्य करायचं वेध लागलं होतं. ते एके दिवशी रात्री जेवण वगैरे झाल्यावर अंगणात बोलत बसले. ती माधवला म्हणाली, अरे बाबा माधव, तुला माहिती आहे नव, बकरं आता मोठं झाले. बकऱ्याचा आपल्याला कार्यक्रम करावा लागेल, बाजारहाट बी करावा लागेल. सोनू आणि बनू बाजूला अभ्यास करत बसली होती. लगेच सोनूनं विचारलं, ए आजी, अगं बकऱ्याचा कार्यक्रम करायचा म्हणजे काय ग? होय आजी, सांग ना. मध्येच बनू म्हणाली, अरे सोनू दादा येड्या, तुला एवढं कळत नाही का? अरे कार्यक्रम करायचा म्हणजे वाढदिवस करायचा. आजी म्हणाली नाही का, बाजारहाट करावा लागेल. अरे आपला पण वाढदिवस असल्यावर आई बाबा बाजारहाट करतातच की, आणि म्हणत नाहीत का वाढदिवसाचा मोठा कार्यक्रम करू? हो ना गाजी, असंच ना? अशी चिमुकली बनू म्हणाली. त्यावर सीता काकूला काही सुचेना. एकदम ती बोचकाळ्यात पडली, उगीच हो हो म्हणत. ए लेकरानो, चला झोपायला उशीर होतो या, असं म्हणत सगळेजण जाऊन आपल्या अंथरुणावर झोपी गेली. एके दिवशी वेळ काढून सीता काकू दुर्गा आईकडे गेली, तिच्या कानावर घालावं म्हणून. कारण दुर्गा आईनंच नवस फेडण्यासाठी भाग बांधून देव्हाऱ्यात ठेवायला सांगितलं होतं. यातलं तिला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. मग दोघींचं बोलणं झालं. सीता काकू घरी आली. आठवड्याभरात कार्यक्रम असल्यामुळे सीता काकू आणि जयाची खूप कामाची धांदल उडाली. देवकार्य म्हणल्यावर 4 पाहुणे येणार. मग सारवणं, धुणं भांडी, दळण भरडणं, चटणी मसाला, ही सगळी कामं नीट आठवड्याभरात उरकायची होती. सगळेजण कामाला लागले. एकदाचा तो दिवस उजाडला. सकाळपासून सीता काकूच्या घरी वर्दळ चालू झाली. काकू आदल्या दिवशीच सास सुवासिनी आणि पोतराजाला कुंकू लावून सांगून आली होती. पोतराज सकाळीच लवकर दारामध्ये हलगी वाजवून गाणी म्हणत होता. लहानथोर माणसं हळूहळू गोळा होत होती. मात्र इकडं जया आणि माधव दोघ जण द्विधा मनस्थितीमध्ये होती. गजबजलेलं वातावरण म्हणून आनंदी, तर सोनू बनूचा जिवलग मित्र हारनू
त्याच्या डोळ्यात एकच संपवायचा. म्हणजे मुलांना काय वाटेल, त्यांच्यावर काय परिणाम होईल, हेच काळजी त्यांना खात होती. तोपर्यंत हरणूला दावणीचं सोडून हळदी कुंकू लावून त्याची पूजा केली. लिंबाच्या गळ्यात डाळ्या बांधून त्याला देवाकडे घेऊन निघाले. हलगी वाजायला लागले. अंगात आलेल्या काही बायका त्या घुमायला लागल्या. सगळं अगदी बघायला छान होतं, म्हणून सगळेच खुश होते. हरणू बिचारा, सगळी आपलीच माणसं आहेत म्हणून विश्वासानं त्यांच्या बरोबर चालत होता. तर इकडे शेळी एकदम उठून बसली होती, अश्रू गाळत. तिला माहिती होतं आज आपल्या बाळाचं काहीतरी बरं वाईट होणार आहे, काहीतरी वाईट वंगाळ होणार आहे. कारण असा माहोल ती ओळखून होती. असं कित्येकदा तिच्या भावाला तिच्या डोळ्यात एक दोरीनं बांधून ओढून नेऊन सुरीनं कापलेलं बघितलं होतं. ती ओरडून म्हणत होती, ए माझ्या बाळा, अरे कुठं निघालायस, इकडे ये. माझ्या जवळ बस थोडा वेळ. कसं ग माणसात मिसळून खेळतंय निष्पाप माझं बाळ. अरे बाळा, तुला ना कल्पना नाही, तुला ते खेळवत नाहीत रे. तुझा घात होणार आहे. ए बाळा, तुझा घात होणार आहे रे. तू ये माझ्याकडं. तर इकडं हरणूचा कार्यक्रम म्हणून लहान थोर सारेच हरणूला गोंजारात कुरवाळत लाड करत होते. हरणूही जरा भाव खाऊन त्यांच्या मित्राकडे पाहत होता. तो जणू म्हणत होता, बघा सोनू बनू ना, माझा वाढदिवस किती भारी करतायत. पोतराज, वाजंत्री, नाचगाणी, बघा ना, बघा असं तुमच्या वाढदिवसाला होतं का? नाही ना, माझ्या वाढदिवसाला काय काय बघा. हरणू दुसऱ्या बोकड्यांना जणू हिनवत होता. मिरवणूक वाजत गाजत वेशीपाशी आली. शाळेच्या कोपऱ्यावर आली. पोतराज अंगावर आसूड ओढत होता. त्या आवाजानं हरणू खूप घाबरत होता, अगदी दचकून उडत होता. ते बघून सोनू म्हणाला, ओ पोतराज काका, अहो हरणू घाबरतोय ना, तुम्ही असं करू नका. ते काय करतायत असलं? लगेच बनूही म्हणाली, अरे दादा, आज बिचाराचा हरणूचा वाढदिवस आहे म्हणून तसं करतायत. तेव्हा पोतराज एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणाला, काय वाढदिवस? पोतराज हसायला लागला आणि पुन्हा म्हणाला, हे पोरावो, हा वाढदिवस नाही, हे देवकार्य आहे आणि देवापुढे हे बकरं कापायचं आहे. हा? हे ऐकताच सोनूच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने एकदम मोठ्यानं बोंबच ठोकली. बनूही रडायला लागली. दोघांनी रडून रडून नुसता गोंधळ घातला. सगळ्यांना काय करावं काहीच कळेना झालं. सोनू रडत रडत म्हणत होता, काय ग आयशे, ए आयशे, तू अशी ग कशे? अगं आपल्या हरणाला कापाय निघाली होय तू? ए आयशे. तेवढ्यात गर्दीतून दोन माणसं हरणूला ओढून घेऊन जाणार. इतक्यात सोनू म्हणाला, ए आयशे, हे बघ तुला सांगतोय मी, हरणूला कापलं ना तर मी त्या हिरीत उडी टाकेन. हा बघ तू. बनूही म्हणाले, हा अजय, मी पण बघ. हो मी पण. तेवढ्या शाळेच्या फरण्यात फेऱ्या मारत असलेले हेडमास्तर काय गोंधळ चालू आहे म्हणून ते बघत होते. तर त्यांना आपल्या शाळेचे छोटे विद्यार्थी सोनू आणि बनू हे असल्याचे दिसले. तसं ते पुढे झाले. हेडमास्तर गुरुजी आलेलं पाहून सीता काकूच्या जीवाय शिवाला. तिला वाटलं, हा बाई, आता काय तर निर्णय लागल. काय बाई या पोरांना कळना. तसं तिला वाटणं हे साहजिक होतं. कारण हेडमास्तर गुरुजी म्हणजे गावातील न्याय निवाडा करणारे एक व्यक्तिमत्व. त्यांच्या शब्दाला किंमत होती. सीता काकू म्हणाली, या गुरुजी या. अहो बघा ना ही लेकर कशी येड्यावणी करते ती. काही सुचबी देना ती. मला तर काही कळना झालं. तुम्हीच बघा आता. गुरुजींना बघून सोनू रडतच म्हणाला, ओ गुरुजी, आमच्या हरणूला वाचवा, वाचवा आमच्या हरणूला. बघा ना ही लोक माझ्या हरणू बिचाऱ्याला कापाई घेऊन चालली आहेत, वाचवा त्याला. गुरुजी म्हणाले, अरे हो हो,
तुम्ही शांत व्हा बघू. व्हा शांत तुम्ही. सोनू, बनू, शांत व्हा तुम्ही. गुरुजींनी पहिलं मुलांना शांत केलं. सगळ्या लोकांवर नजर टाकली आणि सीता काकूला म्हणाले, काय आहे सीता काकू? अगं जरा नातवंडाचा विचार करतो. बघ, ही मुलं फक्त कोकरासाठी जीव द्यायला तयार आहेत. खरंच ग काकू, लहान मुलं निष्पाप असतात आणि निस्वार्थी असतात. पण काय कसं कळत नाही ग. गुरुजी आता सगळ्यांना उद्देशून बोलत होते. हे बघा, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही जनावरांना जीव लावता, त्यांना वैरण पाणी करता, ऊन लागेल म्हणून सावलीत बांधता, पावसाळ्यात भिजल म्हणून निवाऱ्याला बांधता. मग एवढं सगळं कशासाठी? कापून खाण्यासाठी? अरे त्यालाही जीव आहे, त्यालाही वेदना होतात. एवढंच काय, त्याला सगळं कळतं. बघा, दिवसभर रानामाळातून चरून आल्यावर संध्याकाळी अगदी बरोबर आपल्या मालकाच्या घरी दावणीला येत असतं. बरं मला सांगा, आपण किती प्रवचन ऐकतो, किती कीर्तन ऐकतो, पण कोणत्या साधू संतांना सांगितलंय का की देवाला कोंबडी कापा, देवाला बकरं कापा? नाही ना. तर मग असं काही नसतं. देव फक्त भावभक्तीचा भुकेला असतोय आणि हे लक्षात घ्या. तेवढ्यात दत्तू पुढे आला आणि म्हणाला, पर गुरुजी, बोकडं देवाला नाही कापली तर खाटकाला तर ऐकावीच लागतील ना. आणि नाही खाटकाला ऐकली तर मग मटण कुठनं मिळणार? आणि मटण नाही खाल्लं तर मग ताकद कशी येणार? बरं गुरुजी मला सांगा, शेळीला झालेल्या बकऱ्याचं काय करायचं मग? त्यावर गुरुजी म्हणाले, अरे दत्तू, कोण म्हणतं मटण खाल्ल्यानं ताकद येते? गाय, म्हैस, बैल, घोडा, गाढव हे प्राणी किती ताकदवान आहेत हे माहिती आहे ना तुला. बैल शेतीची किती अवजड कामं करतात, घोडा किती धावतो, गाढव किती ओझं वाहतं. मग मला सांग, हे प्राणी काय मटण खातात का? मांस खातात का? नाही ना. हे बघ, खरं तर फळं, भाज्या, कडधान्य हा माणसाचा नैसर्गिक आहार आहे. बिचाऱ्या प्राण्याची हत्या करणं हे वाईट आहे रे. तर दत्तू मला सांग, तुझा दुसरा प्रश्न काय होता? बोकडाचं करायचं काय? अरे खतासाठी, बेण्यासाठी, किंवा जशी बैलगाडी घोडागाडी असते ना तशी बोकड गाडी करा. हलकी फुलकी ओझी न्यान करा, पेरणी करा, कुळवणी करा किंवा कुळपणी सुद्धा करा. आणि हे सगळं शक्य आहे. पण जर का त्याला लहानपणापासून शिकवलं तर, आणि त्याला तसं तगडं बनवलं तर हे सगळं शक्य आहे बाबा. गुरुजींचं म्हणणं आता सगळ्यांना पटलं होतं. सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. लगेच माधवनं हार्नूला मुक्त केलं. सोनू, बनू आणि त्याचे मित्र हार्नूला घेऊन आनंदानं उड्या मारत घराकडे गेले. सीता काकू गुरुजींना म्हणाली, गुरुजी मग मला सांगा, आवत या पाहुण्यासने काय जेवण द्यायचं, म्या काय करावं? तेव्हा गुरुजी म्हणाले, हे बघ सीता काकू, आता ना तुझ्या देवाला नैवेद्य नारळ कर आणि घरी जाऊन डाळ शिजायला टाक, पुरण वाट, पोळी लाट आणि सगळ्यांना वाढ गोड जेवणाचं ताट. बस. गुरुजींच्या अशा बोलण्यानं सारेच खदखदून हसायला लागले.